काँग्रेसच्या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे। यात्रा आता परभणीत दाखल झालेली आहे। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार परिणिती शिंदे आता यात्रेत सहभागी झालेले आहेत। खरं तर काँग्रेसची यात्रा आता काही वेळात समारोप याचा होणार आहे आणि छोटेखानी सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहेत। सपकाळ साहेब, दुसरा दिवस आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जात आहेत। पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे? महाराष्ट्रभर सद्भावनेची साखर पेरण आम्हाला करायची आहे। राजकीय हेतू या पदयात्रेच्या मागचा नाही, कोणत्याही निवडणुका आगामी काळात नाही। मात्र दुर्दैवाने आज सद्भावना लयास गेली आहे। माणूस माणसाशी बांधतोय, एक जात दुसऱ्या जातीशी बांधतोय, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण झालेली आहे आणि हे पूर्वी महाराष्ट्राला अशोभनीय अशा प्रकारचं एक वातावरण हे महाराष्ट्रात आज निर्माण झालेलं आहे आणि यावर एक सामाजिक कर्तव्य आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या आधीपासून एक आमचं असणारी समाजवादी भूमिका ध्यानात घेऊन या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते, त्यामध्ये ते म्हणतात की काँग्रेसच्या नेत्यांपाठोपाठ आता काँग्रेसचे कार्यकर्तेही फोडा। कसं पाहता त्यांच्या ऑडिओ क्लिप? कुठल्याही प्रकारचं स्वतःचं केडर नाही, त्यांच्यासह त्यांचे लोक नाहीत, त्यांच्याजवळ त्यांचं नेतृत्व नाही आणि म्हणून त्यांना इतर पक्षामधून नेते जोडल्याशिवाय त्यांच्याजवळ गत्यंतर नाही हे त्यांनी कबूल केलं आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील 10,000 अधिक लोक सदस्य काँग्रेसचे आणि काँग्रेसचे नेतृत्व आणि कार्यकर्ते खाणारे भाजप चिटकीन आहे हे अधोरेखित त्यांनी या निमित्तानं केलं। रमेश चन्नीतला या यात्रा सहभागी झालेला है। चन्नीतला जी क्या कहेंगे, यात्रा निकली है, कितना कैसा प्रतिसाद है? यात्रा देश के बचाने के लिए की यात्रा है। हमारे संविधान को खत्म करने के लिए बीजेपी कोशिश कर रहे हैं और सांप्रदायिक सद्भाव बनाए रखने के लिए, शांति और अमन की वातावरण बनाने के लिए कांग्रेस पार्टी ने ये की है। आप लोग सामाजिक न्याय के लिए कांग्रेस पार्टी ने काम कर रहे हैं। अभी सामाजिक न्याय खत्म करने के लिए, देश को बर्बाद करने के लिए बीजेपी जो काम कर रहे हैं उसके खिलाफ हम लड़ेंगे। हम इसलिए एक कार्यक्रम अपनाया। चंद्रशेखर बावनकुळे जो भाजपा के प्रदेश अध्यक्ष है, उनकी एक ऑडियो क्लिप वायरल हो रही है जिसमें वो बता रहे हैं कांग्रेस के नेता पहले फोड़े गए हैं, आप कांग्रेस के कार्यकर्ताओं को फोड़िए। खुद के कार्यकर्ताओं को आह्वान कर रहे हो। कोई कार्यकर्ता नहीं जाएगा, जो नेता अपने स्वार्थ के लिए एक दो चले जाए उस पर कोई फर्क नहीं होगा। हम सारे लोग कांग्रेस के विचारधारा के विश्वास करने वाले सारे लोग एकजुट होके हमारे लड़ाई लड़ेंगे इस भ्रष्ट सरकार के खिलाफ। प्रदेश स्तर पे और नेशनल स्तर पे हम काम करेंगे। तर कुठलाही काँग्रेस पदाधिकारी फुटणार नाही असं विधान या ठिकाणी रमेश चन्नीतला यांनी केलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, टीव्ही 9 मराठी, परभणी।